हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे उपवासासाठी झटपट होणारा पदार्थ। तर तो आहे फ्रेंच फ्राईज, म्हणजे बटाट्याचे तळलेले काप। तर पहा, मी 2 बटाटे सोलून घेतलेले आहेत बाहेरून आणि ते असे उभ्या आकाराचे कापत आहे, थोडे लांब असे। दिसायलाही छान दिसेल आणि खातानाही खूप छान मजा येईल। तर मी ते कापून घेतलेले आहे आणि कापून झाल्यानंतर मी त्याला थोडंसं मीठ लावून ठेवणार आहे आणि मीठ लावून झाल्यानंतर त्याला जे पाणी सुटेल ते पाणी काढून टाकणार। त्यामुळे बटाट्यामधला पाण्याचा अंश कमी होईल आणि त्यामुळे तेलामध्ये तो छान प्रकारे तळला जाईल। तर पहा, एक साइडला मी तळण्यासाठी तेल गरम ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साइडला मी बटाट्याची तयारी करून घेत आहे। तेल गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी बटाटे सोडत आहे। खूप सावकाश बटाटे सोडायचे आहेत कारण की तेल खूप उडतं। आणि एक साइडला मी टिश्यू पेपर ठेवून तयारी केलेली आहे बटाटे तळून झाल्यानंतर ठेवण्यासाठी, कारण की आपला जो तेलाचा अंश आहे तो त्यातून खूप सोक होईल, त्यातलं तेल शोषून घेतलं जाईल। तर त्यासाठी टिश्यू पेपर यूज करत आहे। तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक गंमत ठेवलेली आहे, किचनमध्ये लागणाऱ्या छान छान वस्तूंची लिंक मी ठेवलेली आहे। तर ती ओपन करून पहा आणि आवडल्या तर नक्की ऑर्डर करा। तर बटाटे मस्त थोडेसे ब्राउन क्रिस्पी होईपर्यंत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि जसा ब्राउन रंग आला की ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत लगेच, नाहीतर ते करपून जातील। तर चवीला मी थोडेसे शेंगदाणे आणि काजू भाजून घेतले होते, तर तेही मी सोलून घेणार आहे। तर ते खाताना आपल्याला ह्याची सुद्धा मजा घेता येईल। तर हे फ्रेंच फ्राईज आपल्याला गोड दह्याबरोबर बुडून खाता येतात। तर मी
ह्यासोबत घेतली आहे ब्लॅक टी, कारण की मला ब्लॅक टी खूप आवडतो। तर उपवासासाठी हा झटपट होणारा पदार्थ आहे, तो मी नेहमी बनवून खाते। तुम्हीही बनवा आणि मला कळवा। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आतासाठी बाय बाय।